आगे बढ़ते हुए टीम हम देखते हुए, बहुत शानदार क्रिकेट उनके सारे यहाँ पर खिलाड़ी के देखा जाए। आइए ताई इतने आना ताई, उनके जो टीम है आइए, इस वक्त टीम यहाँ पर मौजूद है और सचिन भाई या ताई ताई इथे ना ताई, तुम्ही पण आज ताई तुम्ही कोणाला सपोर्ट करण्यासाठी कुठला नो प्रॉब्लम, लेकिन पूरा परिवार आज यहाँ पर मैच के लिए है। थैंक यू सर, धन्यवाद खेलो इंडिया के हमारे तमाम इस वक्त भाग्यश्री जो कि हमारी मनश्री, अभी जो मनश्री के सारे माता पिता, उनके सारे टीम, उनके पूरा गांव, हम लोग बहुत खुश है और खास करके भारतीय टीम हॉकी की खिलाड़ी है, ये बड़ा गर्व सा महसूस करता है और उनकी टीम बहुत अच्छा खेली है। धन्यवाद। चलते सीधे कमेंट्री बॉक्स के पास। जी हाँ, थैंक यू। तो अब दोनों टीमों में ये घमासान होगा। एक तरफ होगा प्रसाद पाटिल और दूसरी तरफ है निखिल पाटिल। निखिल पाटिल और हर्षल पाटिल अब यहां पे बल्लेबाजी करने के लिए आए हैं। मैच जब तक शुरू होता है तब तक मैं आप सभी को फिर से एक बार ले चलूंगा इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए अपनी माई बोली मराठी राजभाषा में कपिल ठाकुर के पास। धन्यवाद। कपिल भाई, ये ओवर करूं क्या हिंदी में एक, अगर आपकी अनुमति हो तो भाई? यस सर। थैंक यू भाई, क्योंकि अनुमति के बिना कुछ नहीं होता। और पहली गेंद की शुरुआत यहां पर होती हुई सीधे गेंद लेग साइड पोजीशन पर आई और लेग स्लिप पर गेंद को फील्ड किया गया है। अगर देखा जाए गेंद, पहली गेंद बहुत अंदर आती हुई गेंद, थोड़ी सी कट होती हुई गेंद, लेग साइड पर गेंद। इस वक्त पहले रन का खाता भी नहीं खुला है, गेंद बहुत अच्छे तरीके से अंदर आती हुई। मॉर्निंग का ये आखिरी मुकाबला हम देख रहे हैं। अगली गेंद की शुरुआत, फिर एक बार बहुत अच्छा शॉट, हेलीकॉप्टर शॉट खेलने का प्रयास यहां पर किया शायद, और बहुत अच्छा शॉट यहां पर खेला। गेंद बहुत ऊपर थी, लगभग देखा जाए तो मिड ऑफ के खिलाड़ी एक्स्ट्रा कवर रीजन पर दौड़ते हुए आए गेंद को फील्ड करने के लिए, लेकिन कैच नहीं लपक पाए। अगर ये कैच अगर शायद लेते तो शायद इस टूर्नामेंट का बेस्ट कैच होता। बहुत अच्छा प्रयास, पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, छोड़ोगे कैच तो हारोगे मैच। इसी के साथ इस वक्त पहले रन का खाता यहां पर खुलता हुआ, दौड़कर रन पूरे किए अपने खाते में, यहां पर रन अर्जित करते हुए। अगली तीसरी गेंद मैदान के अंदर आती हुई, फिर एक बार थोड़ा सा चेंज किया है। इस बार बाहरी किनारा बल्ले का, गेंद को फील्ड किया। मॉनिटरी पावर प्ले यहां पर चल रहा है, बहुत ही शानदार। 4 ओवर में पहले मॉनिटरी पावर में दबाव बनाने का प्रयास कर रहे हैं। गेंदबाजी की बात करें तो गेंदबाजी बहुत बढ़िया, बहुत अच्छी गेंद टर्न होती हुई। पहली गेंद से आक्रामक गेंदबाजी देखने मिली ताकि तीखी गेंद अंदर आए। इस बार फिर क्रॉस किया और इस बार मात्र गेंद बहुत बाहर रहेगी। अंपायर ने इस वक्त ये गेंद वाइड करार दिया है। दिशा से थोड़े से भटके हुए हैं, बहुत बार गेंदबाज दिशा से भटक जाते हैं, गेंद गुडलैंड पर रखते हैं, शॉट रखते हैं तो उसके बाद बल्लेबाज उनके ऊपर हावी हो जाता है और लेग साइड या ऑफ साइड में बड़ा शॉट लगाता है। अगली गेंद इस वक्त चलती हुई, बहुत अच्छी गेंद, इस बार पुल कर दिया, सुपर पुल होता हुआ गेंद जाएगी सीधे सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। ये लगा APL 6। इस वक्त आज शनिवार है, हनुमंत के मंदिर को हम प्रणाम करते हुए इस वक्त पहले 6 की शुरुआत करते हुए बहुत ही शानदार शॉट खेला, डीप रीजन पर गेंद गई बाहर। एक तरफ हम यहां से क्लीन नजर आता हुआ सूरज उगने जा रहा है, एक तरफ पर्वतीय हम बाउंड्री यहां पर देख रहे हैं। फुल टॉस गेंद थी, बल्ला इस वक्त बहुत पीछे थे। ऐसे गेंद को खेलने के लिए आपको कवर पर आना पड़ेगा, बैनेट पर आना पड़ेगा, लाइन पर आना पड़ेगा, लेकिन बहुत पीछे थे। लेग स्टंप से ऑफ स्टंप पर आने के लिए मुश्किल यहां पर नजर आई बल्लेबाज को खेलने के लिए। अगली गेंद फिर एक बार तैयार, अंपायर के दाहिने हाथ के छोर से गेंदबाजी की शुरुआत होती हुई। सफल हुए, बहुत अच्छा शॉट खेला और ये जाएगी गेंद ऑन साइड रीजन पर सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। पहले ओवर यहां पर बहुत ही आक्रामक रहा और पहले ओवर के बाद 2 6 के बाद रन से और पहला ओवर बहुत ही सफल दोनों बल्लेबाज ने प्राप्त किया।
से उस गीत का यहाँ पर बजाया जाए, क्योंकि मॉर्निंग का समय है और चलते सीधे अब मराठी के कमेंटेटर उनके हम यहाँ पर वाणी सुनने के लिए। ओवर टू कॉमेंट्री बॉक्स। थँक यू सो मच धनंजय जी। 14 धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय प्रफुल्ल पाटील पिंट्या गोलंदाजीसाठी आलाय। निखिल पाटीलने 4 चेंडूंचा सामना केला, तिथे 2 मोठे फटके लगावलेले आहेत, 12 धावा जमा केलेल्या आहेत। हर्षल पाटीलने 2 चेंडू खेळलेले आहेत आणि बबलूने 1 धाव बनवलेली आहे, त्यामुळे 14 धावा अशा पद्धतीने आपण पाहतोय जरूर। परंतु पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर आता टेन्शन असणार आहे प्रफुल्ल पाटीलवर आणि बबलू आणि निखिलवर सुद्धा, कारण आतापर्यंत करंट रन रेट 14चा चालू आहे। असं जर पूर्ण येणाऱ्या षटकांमध्ये जर चालू राहिलं तर 56 धावा होऊ शकतात, परंतु अकॉर्डिंग टू कंडिशन जर विचार केला तर सूर्याची किरण आता थोडीशी प्रखर होत चाललेली आहे व आता हा सकाळ होत आलेली आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये पिंट्या गोलंदाजी मार्कवर आलाय। बबलू समोर असणार आहे। या वेळचा हा चेंडू वाईड बॉल पाहिलं बघितलं, पंचांनी योग्य रीतीने डिसिजन दिलाय। वळले 2 हात समांतर, येथे अवांतर आणि 15 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय। सकाळचं सत्र आहे, थंडीचा कडाका आपण पाहतोय। पिंट्या पाटील गोलंदाजी मार्कवर, राईट हँड ओव्हर द विकेटने हा चेंडू सुद्धा दिशाहीन, अवांतर धावसंख्येत 1 ने वाढ। दबाव दडपण, चेंडूला ग्रीप करणं, योग्य टप्प्यावर टाकणं, योग्य लाईनने टाकणं, योग्य गतीने टाकणं, याचा समन्वय, याचा मेळ साधता येत नाहीये आणि पिंट्या तिथे मात्र या ठिकाणी फंबल होताना पाहायला मिळतोय। 16 धावसंख्या। यावळचा हा चेंडू तेज तर्रार भन्नाट वेगाचा फुलर लेन गुड लेन स्पॉटच्या मध्ये चेंडू या ठिकाणी टाकला। शॉर्ट पिच पद्धतीचा हा चेंडू शॉर्ट पूल किंवा मिड विकेट रिजन मध्ये त्याला पुल करायचा होता, सक्सेसफुल झाला नाहीये। अनसक्सेसफुल स्ट्रोक एक्झिक्युशन आपण पाहिलेलं आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता होत आहे। 1 ओव्हर 1 बॉल 16 धावसंख्या आपण पाहतोय। उलट्या हाताने बॅक ऑफ द हँड स्लोवर वन टाकला, फुल टॉस डिलिव्हरी, लो फुल टॉस मध्ये कन्व्हर्जन झालंय। पुन्हा एकदा बबलू पाटील लगातारचे 2 चेंडू डॉट खेळतोय आणि त्याच्यावर सुद्धा टेन्शन वाढत असणार आहे। बबलू पाटीलने 4 चेंडूंचा सामना केलेला आहे, तिथे मात्र 1 धाव बनवलेली आहे। नॉन स्ट्राइक एंडला निखिल सांगतोय की मला स्ट्राइक दे, माझ्या बॅट मधून रन येत आहेत, 2 षटकार मी मारलेले आहेत आणि प्रफुल्ल पाटीलने आतापर्यंत या ओव्हर मध्ये 2 वाईड बॉल टाकलेले आहेत, 2 डॉट बॉल टाकलेले आहेत। चांगली ओव्हर प्रफुल्ल पाटील पिंट्याची आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय जिजाऊ ड्रीम्स फाउंडेशन अलिबाग संघ आपण पाहतोय, त्यांच्या समवेत हितांश मीरा 11 परुरपाडा संघ फलंदाजीसाठी आहे। चला स्पीड अप करा। येस, बुटांचे लिस्ट सुटलेले आहेत। निखिल पाटील नॉन स्ट्राइक एंडला आहे। सकाळचं सत्र आणि प्रफुल्ल पाटीलची गोलंदाजी। लगातारचा 3रा चेंडू डॉट येऊ शकेल का? एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फ्लातून स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह, चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार। में मेरे तो मुश्किलों से कैसे डरना, मैं ऊपर वाले का हात पकडकर चलता हूं तो जमीन वालों से कैसे डरना। अशा पद्धतीचा स्ट्रोक आउटसाइड ऑफ स्टंप वर जागा मिळाली, विल्ड्स मिळाली आणि स्ट्रोकचा एक्झिक्युशन नो मॅन्स लँड मध्ये चेंडू सीमारेषा पार होतोय। 6 धावांसाठी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये धावसंख्येचा लेख पाहिला, जागा पाहिलं, बोर्ड पाहिला तर 22 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते। प्रफुल्ल पाटीलने 3 चेंडू टाकले, त्यामध्ये 8 धावा त्याने खर्च केलेले आहेत। जरूर मागील 2 चेंडूंवर प्रफुल्ल पाटील बबलूवर हावी झाला होता, हर्षलवर हावी झाला होता, परंतु तदनंतरच्या चेंडूवर या ठिकाणी सांगितलंय की मी थांबणार आहे, परंतु थांबून धावा मी बनवू शकतो। अशा पद्धतीची फलंदाजी हर्षलच्या माध्यमातून आपण पाहतोय। 22 धावसंख्या स्कोर कार्डवर हितांश मीरा 11 परुरपाडा संघ आपण पाहतोय। दुसरं षटक, पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, बार बार ऐसी गलती नहीं करोगे। रत्नाकरच्या माध्यमातून अतिशय चांगला झेल पकडला गेलेला आहे। एक डिसिजन जो आहे तो चेक करायचा आहे का? येस, डिसिजन पेंडिंग आहे, षटकार आहे की कॅच आहे हे चेक केलं जाईल। तर थर्ड अंपायर
डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर कडे हा डिसिजन जातोय. एक क्रुशियल मुवमेंट वर आहे. फुलटॉस चेंडू होता, तो मारण्याचा प्रयत्न केला. सीमा रेषेवर कॅच झाले जरूर, परंतु पायाचा किंवा बुटाचा स्पर्श सीमारेषेला झालाय का हे पाहणं आता बंधनकारक राहणार आहे. कदाचित 6 आहे की विकेट आहे हे पाहायचं आहे. परंतु अलिबाग प्रीमियर लीगचं आपण आयोजन पाहतोय. सन्माननीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण तिसऱ्या पर्वामध्ये आहोत. अजूनही काही महिला इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मी धन्यवाद देईन. आणि खऱ्या अर्थाने महिलांचा प्रतिसाद, महिलांचा सपोर्ट सर्व या मुलांना मिळतं, अलिबाग तालुक्यातील खेळाडूंना मिळणं हे फार महत्वाचं आहे. आपण पाहतोय साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आणि यांच्या माध्यमातून साकारित केलेली अलिबाग प्रीमियर लीग 2024 पर्व तिसऱ्याचं आपण हे आयोजन पाहतोय. रात्र दुसरी आणि त्यामधील हा आपण पाहतोय या ठिकाणी शेवटचा सामना पाहतोय, जिथे जिजाऊ ड्रीम्स फाउंडेशन अलिबाग वर्सेस हितांश मीरा 11 परूरपाडा या दोन संघादरम्यान सामना आहे. पहिल्या सत्राचा खेळ प्रगतीपथावर आहे आणि खऱ्या अर्थाने डिसिजन पेंडिंग आहे. षटकार आला तर 6 धावा येऊ शकतात, विकेट आले तर बबलू पाटील सारखा महत्वाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाऊ शकतो. या सर्व गोष्टी आहेत. थोडंसं स्लो डाऊन झालंय, डिसिजन क्रुशियल आहे, त्यामुळे वेळ लागत आहे. आपण पाहतोय राहुलजी नार्वेकर यांचा आपण फोटो सुद्धा स्क्रीनवर पाहतोय. रवींद्रजी चव्हाण स्क्रीनवर आपण पाहू शकाल. आणि बबलू आणि निखिल मध्ये जी कन्व्हर्सेशन चाललेलं आहे, बातचीत चाललेली आहे, त्यांना सुद्धा आपण स्क्रीनवर पाहू शकाल. काही प्रेक्षक आहेत आमच्या सोबत dreamscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपणामध्ये जोडलेले आहेत. त्या सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि जय श्रीराम. कारण शनिवारचा दिवस, जय बजरंग बलीचा दिवस. आता सर्वजण इथून जातील, देवाला अंघोळ करतील आणि सरळ मंदिरामध्ये, हनुमानाच्या मंदिरामध्ये जातील. आता हे डिसिजन कशा पद्धतीचं आहे, आमचे अंपायर जेपी पॅनल इथे चेक करतायत की कशा रीतीने हा चेंडू आहे, षटकार आहे की विकेट आहे. डिसिजन खूप क्रुशियल आहे. प्रशांतजी नाईक यांचं, प्रशांतजी ठाकूर यांचा सुद्धा आपण फोटो पाहू शकाल स्क्रीनवर. सर्व प्रेक्षकांना बसण्यासाठी योग्य या ठिकाणी आसन व्यवस्था आहे. भलं मोठं या ठिकाणी स्टेज आहे. कॉमेंट्री सेशनला सुद्धा एक मोठा स्टेज बनवलेला आहे. लाईट्स, फ्लड लाईट्सचा जर विचार केला तर 60 लाखाचा खर्च या फ्लड लाईट साठी आलेला आहे. त्याच वेळेला आपण संपूर्ण स्पर्धा पाहतोय. 3 लाख प्रथम क्रमांकाचं प्राइज आहे. जी ट्रॉफी आपण पाहतोय ती 4.5 लाखाची ट्रॉफी आहे. सोन्याने मढवलेली ट्रॉफी आहे. इट्स गॉन, इट्स आउट. आउट आहे. चला अप्रतिम कॅच. स्वतःला सावरलं, कॅचला बघितलं, चेंडूला बघितलं आणि कॅच केला त्या चेंडूला तिथे सीमा रेषेच्या जवळ. चला बबलू पाटील, चला लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर या. चला आणि नवीन फलंदाज चला मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ दौडू नका. जर 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला तर नेक्स्ट बॅट्समनला आउट दिलं जाईल. रसिक मैदानामध्ये येतोय. रसिकला मी नागोटण्याच्या मैदानावर लेदर खेळताना पाहिलं होतं, परंतु रसिक लेदर क्रिकेट हा गोलंदाजीसाठी नावाजला जातो लेदर क्रिकेटमध्ये. परंतु टेनिस क्रिकेटच्या आजच्या या दिवसामध्ये अलिबाग प्रीमियर लीग मध्ये त्याने फलंदाजीने आपल्या नावाचा डंका अलिबाग तालुक्यामध्ये वाजवलेला आहे. मग येणाऱ्या प्रीमियर लीग मध्ये मला सुद्धा सिलेक्ट केलं जाईल, मला सुद्धा माझ्या नावावर सुद्धा चांगली बोली लागू शकते, हे जरूर यांनी दाखवलेलं आहे. कारण बेस्ट प्राइजला रसिक हा सिलेक्ट झाला होता आणि त्याने या ठिकाणी परूरपाडा संघासाठी चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे. आपण द ऑर्डर पाठवलेला आहे, कारण पहिल्या सामन्यामध्ये त्याला एकदम एंड ऑफ द ऑर्डर या ठिकाणी फलंदाजीसाठी पाठवलं होतं. आता रसिक 1 डाऊन बॅट्समन स्वरूपात मैदानामध्ये आलाय. पंचांकडून आपली खेळण्याची जागा निश्चित करतोय. पॉपिंग क्रीज मध्ये गोलंदाजीसाठी त्या एक सफलता प्राप्त जरूर केलेली आहे. रसिक पाटील स्ट्राइक एंडला असणार आहे. पिंट्या प्रसाद या ठिकाणी क्लोज कीपिंग करतोय. आता मात्र मजा येणार या चेंडू मागे. हो हो हो, आधीच सांगितलं होतं की मजा येणार. प्रफुल्ल आणि प्रसादची ही अंडरस्टँडिंग आखो में इशारे होतात. डोळ्यामध्ये त्यांचे इशारे चालू होतात की चेंडू कुठे टाकायचा, चेंडू फलंदाज कशा रीतीने खेळणार आहे. त्यामुळे बघा प्रसाद आता सांगतोय, मान हलवून सांगतोय की आता तिथेच टाक, आता तिथेच टाक. जो मागचा चेंडू होता तसाच पद्धतीचा टाक किंवा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू कदाचित. ओ हो हो,
हा योग्य टप्पा, योग्य लाईन. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आपल्या अनुभवाचा वापर या ठिकाणी करत असताना एक संधी मिळाली. षटकार खाल्यानंतर लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू टाकला, तिथे रत्नाकरने डीप मिड विकेट मध्ये चांगली कॅच पकडली आणि आता मात्र आपण पाहतोय 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 22 धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये फलंदाजी करणारा हितांश मीरा 11 परोरपाडा संघ आपण पाहतोय. सन्माननीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. चला शॉर्टेस्ट टीम मीटिंग पंच जास्त अलाउ करू नका. जय पवार सर. 2 षटकांमध्ये आपण पाहतोय 22 धावसंख्या. आपण पाहतोय प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 44 धावसंख्या होऊ शकते, कारण करंट रन रेट 11चा आहे. रसिक पाटील आहे ज्याने 2 चेंडूंचा सामना केला, कोणतीही धाव बनवलेली नाहीये. निखिल पाटील 4 चेंडूंचा सामना पहिल्या षटकामध्येच केला होता, त्यामध्ये 2 षटकार लगावले होते. दुसऱ्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये. निशांत पाटील मॅन फ्रॉम केतकीचा मळा, तेज तर्रार भन्नाट वेगाच्या गोलंदाजीसाठी जाणला जातो. मागील काही स्पर्धेमध्ये या खेळाडूने स्वतःला सिद्ध केलेलं आहे. छोटी उंची आहे परंतु या खेळाडूने आपल्या नावाचा डंका जरूर वाजवलेला आहे, कारण ज्या पद्धतीची त्याच्याकडे गती आहे त्या गतीचा पुरेपूर वापर तो आपल्या गोलंदाजीमध्ये करत असतो. निशांत गोलंदाजीला प्रारंभ करतोय. पहिला चेंडू त्याला दाखवलाय आसमान, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. विश्वास दाखवला होता. पण विश्वास ही अशी गोष्ट आहे ना जी तुम्हाला कधी कधी कॉन्फिडंट बनवते, कधी कधी ओव्हर कॉन्फिडंट बनवते. अशा गोष्टी आहेत. यावेळचा हा चेंडू ऑफ स्टंपचा चेंडू मिड विकेट रिजन मध्ये थोडासा पायाला वाकवलं. निखिल पाटीलची नजर पहा, निखिल पाटीलची स्टाईल पहा, निखिल पाटीलचा फटका पहा. मिळाल्या 6 धावा. 28 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूची या ठिकाणी चेकिंग होत असते, कारण टेनिस क्रिकेटमध्ये वारंवार चेंडूला चेक केलं जातं असं आपण बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे. 15 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला निशांतला आता थोडासा आपला मागील चांगला परफॉर्मन्स ओळखावा लागेल, त्या अकॉर्डिंग आता गोलंदाजी करावी लागेल. परंतु ओला चेंडू टाकणं आता मुश्किल झालेलं आहे, हे जणू काही आपल्याला पाहायला मिळते. फुलरलिनचा चेंडू, हा चेंडू बॅट खाली आला आणि त्या चेंडूला मिड विकेट रिजन मध्ये टाकलंय. यावेळचा शॉट सुद्धा तशाच पद्धतीचा, त्याच ताकदीने, त्याच दमाने, त्याच ईर्षेने सीमारेषेच्या बाहेर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती, प्रसादने सांगितलं होतं, प्रसादने एक पाय बाहेर काढून दाखवलं होतं की टप्पा इथे टाक, आणि तिथे मात्र टप्पा टाकलेला आहे. थोडक्यात बचावलाय, सुटकेचा श्वास सोडलाय. निशांत आपण पाहतोय, निशांत पाटील गोलंदाजी मार्कवर 4था चेंडू घेऊन या ओव्हर मधील. यावेळचा स्ट्रोक सुद्धा एक्झिक्युशन तितकंसं चांगलं झालेलं नाहीये. आता चेक करावं लागेल काय घडलंय मैदानामध्ये. जय पवार सर सांगतायत की काय नाहीये, ही कॅच नाहीये, लाऊड अपील केला जातोय. इथे मात्र काय घडणार आहे पंचांकडे कटाक्ष नजरेनं पाहिलं जात आहे. आता मात्र पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत. पंचांनी एखादा डिसिजन दिला की तो फायनल डिसिजन असेल. येस, डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन थर्ड अंपायर कडे सुपूर्द केलाय. ही कॅच आहे की नाहीये हे चेक करायचंय. परंतु निशांत पाटीलचं मी कौतुक करेन, स्ट्राईक किंवा आपली गोलंदाजची जागा त्यांनी बदलीत केली. राईट हँड राऊंड विकेटने आला डावखुऱ्या फलंदाजासाठी. ज्या पद्धतीने निखिलने 2 षटकार लगावले होते, तदनंतरच्या चेंडूवर या ठिकाणी कमालीची गोलंदाजी केलेली आहे. आपल्या अनुभवाचा वापर आहे, कारण ज्या पद्धतीने मी नेहमी म्हणत असतो ना, श्रीकृष्णाला गीता सांगता आली असती कोणालाही, परंतु त्याने सांगितली कोणाला, तर अर्जुनाला सांगितले. कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणारा सुद्धा असावा लागतो. मग आता प्रसाद
प्रसादने काय सांगितलं की आउटसाइड ऑफ स्टंपला यॉर्कर चेंडू टाक, वाईड लाईनवर ते त्याने मागील चेंडूवर टाकलंय. हा चेंडू सुद्धा थोडासा फुलर लेनचा होता किंवा यॉर्कर पद्धतीचा होता. पॉपिंग क्रीज मध्ये बॉक्स मध्ये गोलंदाजी केली गेली, परंतु तिथे मात्र कदाचित कॅच होण्याची संभावना आहे की नाही आहे या शंका कुशंका मनामध्ये आहे. डिसिजन पेंडिंग आहे. आमची टेक्निकल टीम या ठिकाणी चेक करते की बॅटला लागून पायावरून चेंडू कॅच केला गेलेला आहे की नाही आहे. या सर्व गोष्टी आहेत. मैदानामध्ये आकाशाकडे पाहिलं तर सकाळ झालेली आहे. सर्वांना YouTube लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व प्रेक्षकांना सर्वांना सुप्रभात, गुड मॉर्निंग. इथे जे खेळाडू उपस्थित आहेत, जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांना सुद्धा सर्वांना सुप्रभात करतोय. आजचा दिवस किंवा आजची रात्र आपण पाहतोय, शेवटची मॅच पाहतोय, परंतु पुन्हा एकदा तुम्हाला आज पुन्हा एकदा यावं लागेल. बघा डिसिजन तुम्ही पाहू शकाल काय घडलंय. हा क्लियर, दूध का दूध, पानी का पानी. कौतुक करेन मी क्लोज कीपिंग करणाऱ्या प्रसादचं, कारण ज्या पद्धतीने त्यांनी अपील क्लोज कीपिंग प्रसाद करतोय. त्याने डोफ्याला चेंडू लागला निखिलच्या, परंतु त्याला असं वाटलं की शूजला लागलाय, परंतु चांगली कीपिंगचं प्रदर्शन. शेवटचे 2 चेंडू यावमधील लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिड विकेट रिजन मध्ये खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. कमालीची फिल्डिंग, कमालीची धाव, चेंडूवर मारली झडप, पकडलंय, फेकलंय, सुपूर्द केले, तोपर्यंत 1 धाव स्कोर कार्ड मध्ये अर्चित झालेले आहे. मागील 2 चेंडूंवर 2 षटकार आल्यानंतर तदनंतरचे 2 चेंडू निर्धाव आले. या चेंडूवर 1 धाव म्हणजे या ओव्हर मध्ये 13 धावा. जय पवार सर स्क्रीनवर पाहू शकता. त्यांच्या मागे निशांत पाटील आपण पाहतोय. शेवटचा चेंडू घेऊन 12.35 रन रेट चालू आहे. 49 पर्यंत पोहोचू शकेल कदाचित. 9 चेंडूंमध्ये 25 धावांची खेळी निखिलने केलेली आहे. रसिक यावेळी स्ट्राईक एंडला आलेला आहे. 2 चेंडूंमध्ये कोणतीही धाव बनवलेली नाहीये. अकाउंट ओपन करावं लागेल. ओ हो, कमालीचा शॉट, मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. फलंदाज रसिक पाटील इज गॉन बॅक टू द पवेलियन. हर गम को गम मत समझो, अगर इस दुनिया में जीना है ना तो खुद को किसी से कम मत समझो. बघा तिसऱ्या ओव्हर मध्ये घडलंय काय. 3-6 चेंडू जरूर टाकलेले आहेत निशांतने. पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार आले, तदनंतरचे 2 चेंडू डॉट आले, तदनंतरच्या चेंडूवर आपण पाहिली 1 धाव आली आणि शेवटच्या चेंडूवर विकेट. टर्न अँड ट्विस्ट पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की निखिल पाटील हावी होईल, परंतु तदनंतरच्या काळामध्ये मिळालेला कानमंत्र त्याचा यूज खूप चांगल्या रीतीने खूप चांगल्या पद्धतीने केला गेला आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या ठिकाणी धावांना रोखलं गेलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. करंट रन रेट 11.67 ची सरासरी आहे. प्रोजेक्टेड स्कोर 47 धावसंख्या होऊ शकेल. शेवटचे 6 चेंडू पहिल्या सत्रातील येणं बाकी आहे. आमचे धरणे सर इथे मात्र हात चोळत आहेत, चेहऱ्यावर हात फिरवतायत. शेवटची मॅच आहे. आता लवकर घरी जायला मिळेल, त्यानंतर मी नाश्ता करणार, मी विश्राम करणार आणि पुन्हा एकदा संध्याकाळी लवकरच इथे येणार, कारण अलिबाग प्रीमियर लीगचा आज अंतिम दिवस आहे. जयेश राजवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्याच खेळाडूकडे गेलाय झेल, पकडलाय आणि खेळ संपलाय निखिल पाटीलचा. कमॉन डीजे मास्टर. बघा ना, ज्या पद्धतीने आपण पाहतोय संघाचा एक मालक म्हणून या त्या खेळाडूकडे पाहिलं जाते. 2 कॅचेस त्याने पकडलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जयेश राजवरला मिळालेली पहिली सफलता पहिल्या चेंडूवर. जयेश राजवर डावखुरा गोलंदाज आहे, परंतु याच्याकडे चांगला अनुभव आहे. रनअप कमी आहे, परंतु चेंडू फिरवण्याची शैली त्याच्याकडे आहे.
साक्षीत मैदानामध्ये आलाय, खूप लेट आलाय, परंतु आता 5 चेंडूंमध्ये 2-3 स्ट्रोक जर त्याने खेळले तर 40-45 धावसंख्या होऊ शकेल. कौस्तुभजी आम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. ड्रीम्सक्रिकेट.in चे CEO आम्हाला या ठिकाणी खूप चांगलं सहकार्य करतात. या स्पर्धेमध्ये 12 कॅमेरे, त्यांची संपूर्ण टीम आमच्या सोबत जोडली गेलेली आहे. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट यांच्याकडून पाहायला मिळते. जर तुम्हाला ते आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा विसरू नका. आणि यावेळी साक्षीचा खेळ आवडला असेल तर या ठिकाणी आपण पाहतोय खेळ आवडणार नाही तुम्हाला, कारण बॉल आकाशामध्ये जास्त वेळ गेला आणि ज्या क्षेत्ररक्षकाने कॅच पकडली, कॅच नंबर 3 फॉर हिम, आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. समेट लो हाथों से फिसलता जरूर है, ये वक्त साहब बदलता जरूर है. वेळ बदलत जाते, वेळेनुसार तुम्हाला बदलावं लागेल. सरड्यासारखा रंग हा क्रिकेटचा खेळ बदलत असतो. मग त्यामध्ये राजकारण आणि सध्याच्या काळामधील प्रेम याला ऍडिशन आपण करूयात. कारण सध्याच्या काळामध्ये आपण पाहतोय जयेश राजवर ही हॅट्रिक, 3 कॅचेस झालेले आहेत. त्या खेळासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात. लगातारच्या 3 चेंडूंवर 3 कॅचेस पकडल्यात. एक अनोखा विक्रम या स्पर्धेमध्ये तो या ठिकाणी साधतोय. जयेश राजभर या ठिकाणी हॅट्रिक 100 आहे. नवीन फलंदाज या ठिकाणी आलाय, मिथून आलाय. इथून तिथून मिथून आला, परंतु मिथून कदाचित येस रन आउट. बॅक टू द पवेलियन. की फलंदाजाला चिल करायचं आहे की गोलंदाजाने स्वतःला चिल करायचं आहे, या गोष्टी आता वेगवेगळ्या संभ्रमामध्ये आपल्याला टाकतायत. नवीन फलंदाज अक्षय पाटील मैदानामध्ये येतोय. मॅक्सवेल नावाने संबोधला जातो. लेदर क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय. आता येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये तो स्वतःला कशा पद्धतीने सिद्ध करतोय. परंतु स्ट्राइक एंडला फलंदाज असेल, नाव जरूर आपण पाहूयात, समीर थळे. बघा, समीर म्हटलं ना की मला तो गोलमाल मधला डायलॉग आवडतो कि बचपन में देखा था, लॉलीपॉप खाता था, बड़े बड़े छक्के मारता था और बड़ी शरारत करता था. क्या इस मैच में आने वाली 3 गेंदों में बड़े बड़े छक्के जड़ दिए जाएंगे क्या इसके बल्ले से, वो भी देखना पड़ेगा. मोठे मोठे फटके मारण्याची कॅपॅबिलिटी त्याच्याकडे आहे, परंतु तो करेल का हे देखील पाहावं लागेल. परंतु समीर लेट आलाय, परंतु या खेळाडूला हलक्यामध्ये घेऊन चालणार नाहीये. जयेश राजवर, समीर थळे यामधील हे बॅटल. रिवा स्वीपचा फटका सजवला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चेंडू जाईल ओव्हर द बाउंड्री, रफ चौकार. कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच तुम्ही विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की ना तुम्हाला ते इतकं देणार की मागायला काहीच उरणार नाही. समीरने काय केलंय, मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर केलाय. आल्या आल्या रिव्हर्स स्वीपचा फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन तिथे खाली होतं आणि त्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय फटका. 4 धावांसाठी महत्वपूर्ण 4 धावा निर्णायक ठरू शकतात. या सेकंड इनिंग मध्ये अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 39 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहे. सकाळचं सत्र, त्यामध्ये ड्यू फॅक्टर, त्यामध्ये सूर्यप्रकाश आपल्याला थोडासा पाहायला मिळतोय, त्यामध्ये फ्लड लाईट्स आहे. या मिक्सिंग मध्ये आता फलंदाजी सुद्धा मिक्सिंग होऊ शकते, गोलंदाजी सुद्धा कदाचित मिक्सिंग होऊ शकते. या वेळचा हा चेंडू पडल्यानंतर सरप्राईज, चोरटी धाव. समीर आउट आहे. स्ट्राइक एंडला अक्षय राहणार आहे आणि 1 चेंडूचा खेळ खेळण्यासाठी नवीन फलंदाजाला कदाचित मैदानामध्ये यावं लागेल.
एक धाव झालेली आहे, 40 धावा झाले. आता आपण पाहतोय 40 धावसंख्या जरूर झालेले, 6 विकेटचं पतन झालेलं आहे. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. अक्षय पाटील स्ट्राइक एंडला आहे. हितांश मीरा 11 परुळपाडा संघाकडून एक शेवटची आशा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय आशांक साखरकर, मॅन फ्रॉम थल. जयेश राजभरची स्लॉगिंग ओव्हर मध्ये अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय. कंजूसीने गोलंदाजी करतोय. योग्य टप्प्यावर चेंडू टाकून त्या चेंडूला घुमवण्याची, फिरवण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. अक्षय पाटील आपण पाहतोय, या खेळाडूकडे सुद्धा बघितलं जाईल. शेवटचा चेंडू जयेश राजभरच्या विरोधामध्ये या ठिकाणी अक्षयला फलंदाजी करायची आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, मिळालेली संधीचा स्वीकार केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू सीमारेषा पार. आयुष्यामध्ये मेहनत आणि नशीब या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण जेव्हा मेहनत कमी पडते तेव्हा नशीब साथ देतं, आणि जेव्हा नशीब कमी पडते तेव्हा तुम्हाला मेहनत साथ देत असते. इथे मेहनत करायला लागली नाही, कारण शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याला फक्त दिशा दाखवायची होती, टाइम करायचा होता. या दोन गोष्टी अक्षयने केल्या आणि तिथे मात्र 6 धावा शेवटच्या चेंडूवर आल्या. आता मात्र धरणे सर सांगतायत की 46 धावा झालेल्या आहेत. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 47 धावा बनवायच्या आहेत. आता मात्र 24 चेंडू 47 धावा की 4 षटक 47 धावा. एखादी ओव्हर 15-16 रनची आली तर खऱ्या अर्थाने एक स्टार्ट मिळू शकेल, परंतु पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट आल्या तर गोलंदाजी करणारा संघ हावी होऊ शकतो कदाचित. या सर्व गोष्टी आहेत. आजच्या दिवसातील ही शेवटची इनिंग, 24 चेंडूंमध्ये 47 रनची आवश्यकता असणार आहे. लेखाजोखा आपण पाहिलात, स्क्रीनवर तुम्ही पाहिलात पहिल्या इनिंगची समरी. दुसऱ्या सत्रामध्ये, दुसऱ्या इनिंग मध्ये कशा रीतीने हा क्रिकेटचा खेळ खेळला जाईल, 47 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील, हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर शेवटची इनिंग घेऊन प्रितेश पाटील, मॅन फ्रॉम चिराड. थँक्यू सो मच कपिल. आतापर्यंत आपण 7 संघ पाहिलेत ज्याने सुपर 8 मध्ये क्वालिफाय केले. अंतिम लढत आता मात्र आपण पाहतोय. आता या मॅच नंतर आपला 8वा संघ मिळेल सुपर 8 मधील. अस्तित्वाची लढाई मैदानावरती पाहायला मिळते. सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारा अंतिम संघ कोणता असणार? 47 धावसंख्येचा टार्गेट 4 ओव्हर्स मध्ये. स्क्रीन वरती आपण पाहू शकतो जबरदस्त कॅमेरा वर्क पाहायला मिळते. अप्रतिम कॅमेरा वर्क आपण पाहतोय dreamscricket.in च्या माध्यमातून. कॅमेरामन मात्र आपण अनूप पटलेला पाहतोय. अत्यंत विहंगम असं दृश्य मैदानावरती आपण पाहतोय, स्क्रीन वरती आपण पाहतोय. सो आता वळूया मैदानाकडे, जेथे अत्यंत रंगात आलेला सामना पाहायला मिळतोय. एकीकडे आपण पाहतोय हितांशी मीरा 11 परुळपाडा संघ, आणि त्याच वेळी ऑपोजिट साइडला पाहायला मिळतोय ऍडव्होकेट मानसी म्हात्रे पुरस्कृत जिजाऊ ड्रीम्स फाउंडेशन संघ. या 2 संघादरम्यानचा हा सामना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील ही अंतिम लढत आहे. बिग बॅटल ते मात्र पाहायला मिळाला, कोणतीही शंका नाहीये.
मृणाल वरसुलकर आणि प्रफुल्ल पाटील या दोन्ही फलंदाजांनी मागील मॅच मध्ये अत्यंत दिमाखदार पद्धतीने बॅटिंग केली होती. फलंदाजांवरती गोलंदाजांवरती अक्षरशः कुरघोड्या त्याने केल्या होत्या. नो लॉस 76 धावा त्याने बनवल्या होत्या. परंतु ही मॅच वेगळी आहे. प्रत्येक मॅच वेगळ्या पद्धतीची असते. पाहूया या मॅच मध्ये पिंट्या पाटील आणि मृणाल वरसुलकर एक कशा पद्धतीने कामगिरी साकारणार. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्क वरती पार्थ खरंच सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. मृणाल वरसुलकर पॉवर प्ले मध्ये अत्यंत दैदीप्यमान बॅटिंग करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. राईट ना फोर द विकेटने पहिला चेंडू घेऊन सज्ज झालाय गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती रिवतचा अटेम्प्ट पाहायला मिळाला. अगदी लाऊड अपील. चांगल्या पद्धतीचा चेंडू मात्र पाहायला मिळालाय. गोलंदाज पार्थकरद्वारे चांगल्या पद्धतीने त्यांनी हा चेंडू टाकलाय. अत्यंत चांगली सुरुवात त्याच्याकडून पाहायला मिळते. पंचांवरती दडपणाचा आपण पाहतो एक वेगळा प्रकार. क्रिकेटमध्ये या घडामोडी या गोष्टी होतच असतात. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केले. पार्थ आणि मृणाल अगदी अलिबागला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. त्यामुळे एकमेकाचे कच्चे दुवे पक्के दुवे या दोन्ही खेळाडूंना चांगल्या पद्धतीने माहित आहे. आणि त्याचमुळे आपण पाहतोय पार्थने पहिला चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने टाकलाय. नेक्स्ट बॉल. यावेळी मात्र अगदी समोरच्या दिशेने हँडसम फटका पाहायला मिळालाय. चेंडू सीमारेषा पलीकडे. यस वेलकम बॉडी. मृणाल वरसुलकर खऱ्या अर्थानं गॅप भेदण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. चांगल्या पद्धतीचा टायमिंग या शॉट वरती पाहायला मिळाला. अगदी स्ट्रेटच्या पद्धतीने लगावलेला नयनरम्य अशा पद्धतीचा चौकार त्याच्या बॅट मधून आणि धावफलकावरती आता मात्र आपण 4 धावा पाहतोय. पार्थ खरचा षटकातील पुढला चेंडू. ओहो रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. काय बहरदार फटका लगावला. चेंडू फरार होतो सीमारेषा पलीकडे. हा एक वेगळ्या शैलीचा खेळाडू आहे. तो नेहमी गोलंदाजाच्या मानसिकतेबरोबर खेळतो. मैदानावरती त्याच्या बॅट मधना मात्र आपण पाहतोय सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. आणि आता कुठेतरी पार्थ खरत वरती दबाव दडपण प्रेशर पाहायला मिळेल. 47 धावा चेस करायचे आहेत. सामना अत्यंत रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. मृणाल वरसुलकर मात्र आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये अत्यंत बहरदार बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. कमालीची फलंदाजी त्याच्या माध्यमातून अद्यापर्यंत पाहायला मिळाले. इथे मात्र मिस टाइम. चांगल्या पद्धतीचा कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज पार्थ खरत कडनं. चांगली गोलंदाजी. बॅक ऑन ट्रॅक मात्र येत असताना पाहायला मिळाला पार्थ खरत. याच पद्धतीने गोलंदाजी होणं गरजेचं होतं. पहिल्या षटकामध्ये पार्थ कडनं मात्र अगदी चांगला मारा पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. यावेळी फटका चांगला अशांक साखरकर देते आहे. त्याला चकून फरार होतो सीमारेषा पलीकडे. मृणालच्या बॅट मधून आलेला हा तिसरा चौकार. शेवट अवलंबून असतो
सुरुवात अगदी दमदार प्रभावी पाहायला मिळाली. मृणाल मात्र आपण पाहतोय चांगल्या दर्जाच्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. उच्च प्रतीची बॅटिंग मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र फटका फसलाय. कोणताही क्षेत्ररक्षक पाहायला मिळत नाहीये. नोमॅन लँड एरियात हा चेंडू जरूर पडलाय. तोपर्यंत सिंगल धाव अगदी वेगामध्ये कंप्लीट केले. पहिल्या षटकाच्या खेळानंतर 13 धावा धावफलकार पाहायला मिळतात. आता येणाऱ्या 18 चेंडू मध्ये विजयासाठी 34 धावसंख्येची आवश्यकता. मॅच अगदी इक्वल अवस्थेमध्ये पाहायला मिळते. येथून जो संघ आपल्या कामगिरीमध्ये आमूलाग्र सुधारणा करेल तो संघ होईल या मॅचचा विजेता संघ. प्रयत्नांची पराकाष्ठा शर्तीचे प्रयत्न आपण दोन्ही संघांकडून पाहतोय. ओव्हर क्रमांक सेकंड मध्ये पाहूया कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द केला जाईल. गोलंदाजी मध्ये मात्र आपण पाहतोय बदलाव होत असताना आता संघाचा संघनायक निखिल पाटील गोलंदाजी मार्क वरती येतोय. आता बॅस वर्सेस बॅस सर्वोत्तम विरुद्ध सर्वोत्तम अशा पद्धतीने सामना सुद्धा पाहायला मिळेल. कारण एकीकडे आपण पाहतोय मृणाल वर्सोलकर आणि प्रफुल्ल पाटील हे दोन बिंदीचे खेळाडू मैदानावरती फलंदाजी करतायत आणि त्यांच्या विरुद्ध ऑपोजिट संघाचा कर्णधार अव्वल दर्जाचा गोलंदाज निखिल पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. 18 चेंडू 34 धावा. आता मात्र दोन्ही संघांना कॅल्क्युलेशन करून खेळ करावा लागेल. येथून दोन्ही संघ आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतात. मॅच कोणालाही सोडायचे नाहीये. दोन्ही संघांना सुपर हिट मध्ये प्रवेश जरूर करायचा आहे पण कुठेतरी एकच संघ क्वालिफाय होणार आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय दोन्ही संघांकडून विजयासाठी चालू असलेली धडपड पाहायला मिळते. अगदी झोकून देऊन दोन्ही संघ प्रयत्न करत असताना पाहायला मिळतात. निखिल पाटील गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. स्टेज कडनं तो मात्र आता गोलंदाजी करेल. अत्यंत क्रुशियल असं हे षटक असेल. पहिला चेंडूवरती मात्र इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेगला अगदी चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. येथे मात्र स्ट्राइक रोटेट केले आणि पिंट्याने स्ट्राइक आपल्याकडे घेतलेली पाहायला मिळते. 14 ऑन द बुट. कालच्या रात्रीमध्ये आपण 4 संघ पाहिले ज्याने सुपर 8 मध्ये प्रवेश केला. त्यानंतर आजच्या रात्रीमध्ये 3 संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. असे एकंदरीत 7 संघ आपल्याला अद्यापर्यंत पाहायला मिळालेत आणि 8वा संघ कोणता असेल याची उत्सुकता आता मात्र शिगेला पोहोचले. पिंट्या पाटीलच्या बॅटिंगकडे सर्वांच्या नजरा पाहायला मिळतात. मिस्टर सेन्सिबल आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आहे. निखिल वर्सेस पिंट्या अशा पद्धतीने सुद्धा हा सामना पाहायला मिळेल. यावेळी पिंट्याच्या बॅट मधना क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे. या चेंडूवरती येतोय शानदार चौकार. फटका पाहायला मिळाला. चेंडू अगदी कोळीच्या वेगानं सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 18 धावा धावफलकार ते पाहायला मिळतात. आपण पाहतोय विद्युत प्रकाश झोतातील ही स्पर्धा आता मात्र कुठेतरी दवाचं सावट आणि त्यामुळे चेंडू ग्रीप करत असताना थोडासा प्रॉब्लेम गोलंदाजीने त्याला पाहायला मिळतोय. दवाचा किती इफेक्ट होणार ते सुद्धा पाहायला लागेल. परंतु मैदानावरती जर आपण पाहिलं ना तर कुठेतरी चांगली सुरुवात मिळाली असं म्हणावं लागेल. बॅटिंग करणारा संघाला निखिल पाटील पुन्हा एकदा आपण पाहतोय आपल्या ट्रॅक वरती परतत असताना पाहायला मिळतोय. 19 धावा धावफलकार पाहायला मिळाल्यात. आता मात्र 15 चेंडू मध्ये 28 धावसंख्येची आवश्यकता. यावेळी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक अशांत तिथे पाहायला मिळते. कमालची फिल्डिंग मैदानावरती पाहायला मिळते. एका धावसंख्येने आपण पाहतोय धावसंख्येमध्ये बदल होत असताना 20 धावा धावफलकार पाहायला मिळतात. दोन्ही संघांकडून आपण पाहतोय अगदी चांगल्या दर्जाची खेळ पाहायला मिळतात. झुंजार वृत्ती मैदानावरती पाहायला मिळते. पिंट्या पाटीलकडे खऱ्या अर्थानं सर्वांच्या नजरा आहेत पण त्याच वेळी निखिल पाटील सुद्धा भाव खाऊन जातोय. निखिल पाटील हा खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि तीच गोलंदाजी त्याने करून दाखवले. यावेळी मात्र आपण पाहतोय फटका चांगला. थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आणि सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये केलं जाते. येथे येणारी प्रत्येक धाव अगदी निर्णायक आणि मौल्यवान असणार आहे ती दोन्ही संघांसाठी. 22 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 13 चेंडूंमध्ये विजयासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता.
मॅच मात्र आपण पाहतो अगदी उत्कंठावर्धक अवस्थेमध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघांकडनं अप्रतिम दर्जाची एफर्ट्स पाहायला मिळतात. 1 to go, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. फक्त सिंगल आले. दुसऱ्या षटकाच्या खेळानंतर धावफलकावरती 23 धावा पाहायला मिळतील आणि आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकानंतर समीकरण इक्वेशन बदलत चाललेले पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूनंतर आव्हान खडतर होत असताना पाहायला मिळते. ॲडव्होकेट मानसे मात्रे पुरस्कृत जिजाऊ ड्रीम फाउंडेशन आणि त्यांच्या ऑपोजिट मात्र हितांश मीरा 11 परूरपाडा या दोन संघादरम्यान चालू असलेली ही लढत पाहायला मिळते. पहिल्या खऱ्या अर्थाने जर आपण पाहिली तर लीग स्टेजची ही अंतिम लढत आहे आणि अंतिम लढत असल्या कारणाने मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा बॅटल मैदानावरती पाहायला मिळते. या टुर्नामेंटचा आपण विचार केला, पहिल्या मॅच मध्ये 76 धावांची पार्टनरशिप या दोन फलंदाजांनी केली, 75 धावसंख्येची पार्टनरशिप केली आणि आता मात्र 23 धावांची पार्टनरशिप. म्हणजे जर आपण दोन सामन्यांचा विचार केला तर नॉट आउट 98 धावसंख्येची पार्टनरशिप मृणाल वर्सोलकर आणि पिंट्या पाटील या दोन खेळाडूंनी करून दाखवले. कुठेतरी आता 12 चेंडू 24 धावा असं टार्गेट असताना संघाचा संघनायक गोलंदाजीसाठी पाचारण करतोय अशांक साखरकर याला. अशांक साखरकर खऱ्या अर्थानं एक दर्जेदार वेगवान गोलंदाज म्हणून तो ओळखला जातो. खडूस वृत्ती, विजगुष वृत्ती नेहमी याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. 100% कमिटमेंट देणारा खेळाडू म्हणजे अशांक साखरकर. तो पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. अलिबाग प्रीमियर लीगच्या पहिल्या सीझनचा उत्कृष्ट गोलंदाज, त्यानंतर दुसऱ्या सीझन मध्ये सुद्धा कमालीची गोलंदाजी अशांकने केली होती. आता पाहूया तिसऱ्या सीझन मध्ये संघाला गरज असताना तो कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. विजयासाठी समीकरण 12 चेंडू 24 धावा. पहिला चेंडू अगदी खरा पाहायला मिळाला. अगदी वेस्ट हाईटच्या वरती हा चेंडू होता आणि त्याच कारणास्तव पंचाने सांगितलं की हा चेंडू नियम क्रमांक 21 नुसार नो आहे. आता मात्र इक्वेशन 12 चेंडू 23 धावा फ्री हिट असणार आहे आणि पाहूया फ्री हिटच्या चेंडूवरती पिंट्या कशा पद्धतीने फलंदाजी करणार. अशांकला आता मात्र ट्रॅक वरती यावं लागेल, कुठेतरी अचूकतेवरती मारा करावा लागेल. षटकाची सुरुवात मात्र अगदी खराब त्याच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळाले, परंतु क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याला सुद्धा खूप महत्व असतं. पाहूया एक कमबॅक तो करणार का. आता मात्र आपण पाहतोय सकाळच्या प्रहरामध्ये हा सामना होत असताना पाहायला मिळतोय. मृणाल वर्सोलकर 15 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय, प्रफुल्ल 8 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. फ्री हिटचा चेंडूवरती फटका पाहिजे त्या पद्धतीने कनेक्ट मात्र होताना पाहायला मिळत नाहीये. मागील काही चेंडूंपासून जर आपण विचार केला ना तर धावा येण्याचा प्रमाण अगदी कमी झालेला पाहायला मिळते. पंचवीस धावा धावफलकावर पाहायला मिळतात. विजयासाठी 11 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता. प्रत्येक चेंडू नंतर आपण पाहतोय इक्वेशन पूर्णतः बदलत असताना पाहायला मिळते. कुठेतरी मागील दोन षटकांपासून आपण पाहतोय मोठे फटके आलेले पाहायला मिळत नाहीये आणि त्याचमुळे दबाव वाढत चाललाय, दडपण वाढत चाललंय. अंडर प्रेशर मध्ये आता संघ पाहायला मिळतोय तो जिजाऊ ड्रीम्स फाउंडेशन. इथे मात्र मृणाल वर्सोलकरच्या बॅट मधला टायमिंग झालं अगदी प्रॉपर. चेंडू सीमारेषा पलीकडे. यस इट्स अ मार्वलस मायटी षटकार. धावफलकावरती आता 31 धावा लागल्यात आणि आता 10 चेंडू विजयासाठी 16 धावा असं इक्वेशन मैदानावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा यावेळी अगदी गगनभेदी, गगनचुंबी, गगनाला गवसणी घालणारा षटकार. सेकंड इन अ रो. मृणाल वर्सोलकर इज ऑन द फायर नाउ. मैदानावरती मात्र आग ओकणारी बॅटिंग तो करतोय.
आता इक्वेशन अगदी सोपं झाले. अशांक साखरकर भरवशाचा गोलंदाज होता, परंतु त्याच्यावरती मात्र आक्रमण केले जाते, त्याच्यावरती अटॅक केला जातोय आणि या दोन मोठ्या फटक्यानंतर मॅच मधील आव्हान अगदी इझी झालेलं आहे. 9 चेंडू 10 धावा असा टार्गेट आता आपण पाहतोय. मृणाल वर्सोलकर कमालीची इनिंग खेळत असताना पाहायला मिळतोय मैदानावरती. अशांक वरती तो मात्र आता हवी झालेला पाहायला मिळतोय, वरचढ झालेला पाहायला मिळतोय. या टुर्नामेंट मध्ये आपण पाहतो टोटल 197 षटकार, 107 फोर आपल्याला पाहायला मिळालेत. मैदानावरती मात्र आपण पाहतोय ऍडव्होकेट मानसी म्हात्रे पुरस्कृत जिजाऊ ड्रीम फाउंडेशन संघाची धावसंख्या विदाउट लॉस 37 आपण पाहतोय. कुठेतरी आता अशांकला आपल्या गोलंदाजीमध्ये बदलाव करावा लागेल. गोलंदाजी करत असताना थोडासा विचार विनिमय करावा लागेल आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल. राईट नंबर राऊंड विकेटने अशांक याचा पुढील चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतोय टायमिंग अगदी प्रॉपर पाहायला मिळत नाहीये. सिंगल मिळते आणि तेथे काय घडलं जाते तर फिल्डिंग मिसफिल्ड जरूर झाली, पण सिंगलच धाव घेतली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 8 चेंडू 9 धावा असं इक्वेशन आपण पाहतोय. जसं जसं सामना पुढे सरकत चाललाय तसं इक्वेशन सुद्धा बदलत चाललंय, सिनारिओ सुद्धा बदलत चाललेत. आता मात्र रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अगदी शिगेला पोहोचले की सुपर 8 मध्ये क्वालिफाय कोण होणार. यावेळी पिंट्याच्या बॅटमधना डिब्बाकवर स्कोअर लक्ष्य बाहेर, अप्रतिम दणदणीत षटकार. इथे मात्र आपण पाहतोय अशांक साखरकर भलताच महागडा ठरलाय. अगदी एक्सपेन्सिव्ह ओव्हर त्याच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते. आता विजयासाठी 7 चेंडूंमध्ये केवळ 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. या षटकामध्ये आपण पाहतोय 5 चेंडूमध्ये तब्बल 21 धावा आल्यात आणि त्याचमुळे आव्हान कुठेतरी सोपं झालेलं पाहायला मिळते जिजाऊ ड्रीम फाउंडेशन संघासाठी. 1 टू गो. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू पाहिला पिंट्या याने, त्यानंतर सॉफ्ट हँडचा चांगला वापर केला, चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जरूर खेळला, सिंगल मिळते या चेंडूवरती. आणि आता मात्र विजयासाठी 6 चेंडूंमध्ये 2 धावसंख्येची आवश्यकता. सुपर 8 मध्ये पाहूया कोणता संघ पात्र ठरतोय. एकीकडे ऍडव्होकेट मानसी म्हात्रे पुरस्कृत जिजाऊ ड्रीम फाउंडेशन, तर दुसरीकडे हितांश मीरा इलेव्हन परुरपाडा की अलिबाग संघ. पाहूया काय घडते मैदानावरती. मॅच अगदी रंगतदार, रोमांचक, निर्णायक अवस्थेमध्ये मात्र पाहायला मिळते. अशांक साखरकरच्या या एका षटकामुळे सामना मात्र थोडाफार प्रमाणात अलिबाग संघाकडे झुकलेला पाहायला मिळतोय. पिंट्या पाटील मात्र आपण पाहतोय अगदी नेहमीप्रमाणे सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती पेश करत असताना पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने दोन्ही फलंदाजांदरम्यान अद्यापर्यंत पार्टनरशिप आपण पाहतोय. अभेद्य अशी भागीदारी दोन्ही फलंदाजांदरम्यान झालेली आपण पाहतोय. नवीन खेळाडू आपण पाहतो अंतिम षटकासाठी केदार बिरजे मान फ्रॉम कुरुळ आता सज्ज होतोय. केदार बिरजेकडे जर आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा क्लास आहे, चेंडू चांगल्या पद्धतीने फिरवण्याची कॅपॅसिटी आहे, कॅपॅबिलिटी आहे. पण आता इक्वेशन 6 चेंडू 2 धावा कंपल्सरी आहे आणि पिंट्याने मात्र आपण पाहतोय गॅप मध्ये चेंडू टाकलाय, चेंडू डीप कव्हरच्या बाहेर जातोय आणि अशा पद्धतीने सामना जिंकलेला आहे ऍडव्होकेट मानसी म्हात्रे पुरस्कृत जिजाऊ ड्रीम फाउंडेशन संघाने. आणि सुपर 8 मध्ये ते मात्र क्वालिफाय ठरलेले आहेत. वेल प्लेड टीम ऍडव्होकेट मानसी म्हात्रे पुरस्कृत जिजाऊ ड्रीम फाउंडेशन. मैच पर मैन ऑफ द मैच, सेकंड मैच पर मैन ऑफ द मैच, खरोखर अप्रतिम फलंदाजी.